वाहनं भाडे तत्वावर घेतो असं सांगून कोल्हापुरातील संभाजीनगर इथल्या आदित्य पाटील, विद्या पाटील आणि विजयकुमार पाटील यांनी अनेकांची फसवणूक केली आहे। या प्रकरणी जुने पारगाव इथल्या विनायक सगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 11,10,000 रुपयांची फसवणूक झाल्याबद्दल पोलिसात गुन्हा नोंद झालाय। कोल्हापुरातील संभाजीनगर इथल्या पाटील कुटुंबियांनी फसवणुकीचा आणखी एक फंडा दाखवलाय। संपूर्ण वर्षासाठी भाडे करारावर वाहन घेऊन ही वाहनं परस्पर विकली, शिवाय त्या वाहनांचं वर्षाचं भाडं देखील दिलं नाही। ज्यांनी भाडे तत्वावर गाड्या दिल्या होत्या त्यांनी संभाजीनगर इथल्या पाटील कुटुंबियांकडे विचारणा केली, मात्र त्यांनी टोलवाटोलवी केली। त्यातून संतप्त झालेल्या गाडी मालकांनी आदित्य पाटील, विद्या पाटील आणि विजयकुमार पाटील यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे। या तिघांनी मूळ वाहन मालकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून गाडीची सर्व कागदपत्र मिळवली आणि त्यानंतर परस्पर ती वाहनं विकली। असाच प्रकार हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव इथल्या विनायक सगरे यांच्या बाबतीत घडला। त्यामुळे त्यांनी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली आहे। त्यानुसार पाटील कुटुंबातील तिघांवर 11,10,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झालाय।